में इस वक्त मुरली पाटिल का आगमन होता हुआ एसके एंटरटेनमेंट लाइव स्ट्रीमिंग एलईडी स्क्रीन फोटोग्राफी ऑल इवेंट्स अब इसके एंटरटेन के माध्यम से अब देख सकते हैं और कर सकते हैं। शुरुआत उनकी रतन बुआ कप से हुई थी और आज टेनिस क्रिकेट की दुनिया में एक बहुत बड़ा नाम है इसके एंटरटेनमेंट का। खेल की शुरुआत होती हुई योगेश और उनका साथ देने के लिए बैट्समैन निखिल ऑफ स्टंप के बाहर सफल हुए थे बैट्समैन, लेकिन गेंद लेग स्टंप को मिस करती भी वाइट के मदद के साथ खंडबल बी का खाता खुलता हुआ। गेंदबाजी के लिए आकेश राइट आर्म राउंड विकेट जाते हुए योगेश्वर के लिए केवल दिशा दी है, गेंद जा रही है शॉर्ट स्क्वायर लेग पर तेज थ्रो, लेकिन एक रन चुरा लिया है। अब जाके योगेश का खाता खुलता हुआ सिंगल के मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती भी दो दाएं और बाएं हाथ की जोड़ी इस वक्त मैदान पर आते हुए। पिछले मैच में निखिल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी। अब निखिल के लिए मिड विकेट डीप में इस वक्त नजर आता हुआ लॉन्ग ऑफ थोड़ा सा स्ट्रेट पावर प्ले का इस वक्त खेल चलता हुआ। राइट आर्म और द विकेट निखिल के लिए हवा में छिप कर दिया है, गेंद जरी है लॉन्ग ऑन पर दूर से खिलाड़ी आते हुए जब तक गेंद को उठाते हुए थ्रो करते हुए 2 रन पूरा करते हुए वी की शक्ल में खिलाता पावर प्ले का लाभ उठाते हुए बैट्समैन। इन 2 रनों के साथ बैट्समैन निखिल का भी खाता खुलता हुआ टीम का स्कोर 4 पर जा पहुंचा है। खेल की शुरुआत होती भी फिर एक मर्तबा मुड़ते हुए गेंदबाज निखिल के लिए ऑन साइड में पुल कर दिया, लेकिन खिलाड़ी मौजूद। हो क्या छुटा ऊपर दूसरे की कोशिश, लेकिन फिर से खराब फील्डिंग और 2 रन पूरे करते हुए पिछले मैच के हीरो निखिल का कैच छूटा इस वक्त डीप मिड विकेट पर। ये कैच अब आने वाले समय में पता चल सकता है, महंगा पड़ सकता है या फिर नहीं, क्योंकि अभी भी बहुत खेल में दम है और बहुत सारी गेंदें अभी भी शेष है। लेकिन पहले ओवर में क्या छूटा है ये अच्छी संकेत नहीं है जामुलपाड़ा टीम के लिए। छोड़ दिया ऊपर विकेट कीपर ने वाइट का इशारा 1+1। इन 2 रनों के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 8 बिना किसी नुकसान पर। राइट आर्म और दी विकेट आकेश पटकी भी गेंद 1 फॉर दी ओवर का इशारा आता हुआ स्क्वायर लेग अंपायर का एक बाउंसर अप कर चुके इस वक्त सूचित करते हुए गेंदबाज आकेश को। अच्छी गेंद की थी, 43 रन बनाए थे पिछले मैच में निखिल ने और इस बार आउट। बड़ी विकेट हासिल करते हुए आकेश, बिग ब्लो। करते हुए पिछले मैच के हीरो अब 4 रन बनाकर डगआउट में जाते हुए नए बैट्समैन दीपेश आ चुके हैं। आकेश मुड़ते हुए नए बैट्समैन दीपेश के लिए और दी विकेट अंपायर को क्रॉस करते हुए
फुल टॉस गेंद थी, उसको फ्लिक कर दिया। ऑन साइड में गेंद जारी है, मिड विकेट पर डीप में खिलाड़ी मौजूद, दूसरे की कोशिश और आसानी से 2 रन पूरे करते हुए। एक ओवर की समाप्ति के बाद 10 रन 1 विकेट के नुकसान पर जय हनुमान खंडवल बी श्री गणेश स्पोर्ट्स जामुलपाड़ा के सामने। हालांकि जामुलपाड़ा की टीम ने भी पिछले मैच में बहुत अच्छी गेंदबाजी और बल्लेबाजी की थी। दोनों भी बैलेंस और मजबूत टीमें इस वक्त मुकाबला खेलते हुए। निखिल ने आउट होने से पहले 4 रन बना, केवल 1 पर योगेश्वर बल्लेबाजी करते हुए, 2 पर दीपेश और पहले ओवर में आकेश ने 10 रन खर्च किया और एक कीमती विकेट हासिल की अपनी टीम के लिए। खेल की शुरुआत होती भी अब योगेश्वर स्ट्राइक पर नजर आते हुए, जबकि गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ गेंदबाज सुमित आते हुए। योगेश्वर लिए इस वक्त बायत के एक विस्फोटक और घातक बैट्समैन है। जिस तरह से पहले मैच में उन्होंने बहुत अच्छी शुरुआत की थी, लेकिन अंत निखिल ने बहुत अच्छा किया था। योगेश्वर के लिए फिर से हवा में खेल दिया, लॉन्ग ऑफ मौजूद है और बढ़िया कैच। योगेश्वर भी डगआउट में जाते हुए निराश कदमों के साथ दूसरा विकेट गिरता हुआ जय हनुमान खंडवल बी टीम का। दूसरे विकेट देखिए, खेल की शुरुआत करनी है। इसके बाद योगेश 11 आमने ए और बाल गोपाल सोनालापाड़ा के बीच में मुकाबला रहेगा। खेलना चाहते थे ऑन साइड में, लेकिन गेंद जारी है इस वक्त मिड ऑफ से लॉन्ग ऑफ पर, लेकिन 1 रन सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पर। विकी के ने इस वक्त ऑफिशियल स्कोरिंग करते हुए, थाना ग्रामीण क्रिकेट के ऑफिशियल एडमिन है। छोड़ दिया बैट्समैन ने, छोड़ दिया विकेट कीपर ने वाइट। 1+1 2 रनों का इजाफा होता हुआ। वाकई में थाना ग्रामीण जो क्रिकेट है इस वक्त सोशल मीडिया पर, उस पर हर गांव की, हर तालुका की और हर ज़िले की इस वक्त खबर अपडेट वहाँ पर रहती है। क्रिकेट के बारे में बहुत सारी जानकारी वहाँ पर मिल जाती है। विकेट कीपर गेंद के नीचे इस बार और एक विकेट गिरता हुआ, विकेट नंबर 3 का पतन होता हुआ। अच्छी गेंद चली गई थी, एलिवेशन नहीं बना था, प्रॉपर कनेक्शन नहीं था और विकेट कीपर योगेश ने बहुत बढ़िया कैच अंजाम दिया है, क्योंकि पीछे डिक्लेयर जोन था उनके। और तीसरा विकेट दीपेश के रूप में गिर चुका है। नए बैट्समैन सूरज आ चुके हैं। सुमित फिर एक मरतबा मुड़ते हुए, अच्छी गेंदबाजी हो रही है सुमित के द्वारा। गेंद जारी, शॉट इस पर लेग पर हल्की सी मिस फीड और उसका लाभ उठाया सूरज ने 1 रन पूरा करते हुए।
देखिए जो पहले मैच में खंडवल बी जो टीम नज़र आ रही थी, अब दूसरे मैच में कहीं ना कहीं उनकी पारी बिखरती है भी। हालांकि निखिल ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी पहले मैच में, योगेश ने अच्छा स्टार्ट दिया था, लेकिन इस मैच में दोनों भी कुछ खास नहीं कर पाए और यही कारण है कि स्कोर अभी तक 13 और 14 के बीच में अटक चुका है। इस बार लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, एक रन पूरा करते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर। अब एक एक रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जानुमान खंडवल बी टीम का। सवाल पूछा हुआ पर लेकिन आउट घोषित किया अंपायर ने। पर विकेट कीपर ने कैच को अंजाम दिया है, या जिस तरह से रिप्ले में साफ नजर आता हुआ, बहुत क्लीन टेलीकास्ट हम देख रहे हैं। खास करके राकेश गायकवाड़ की तारीफ और सराहना करनी होगी, इतनी तेज धूप में वो मेन कैमरे के ऊपर है और अब कमाल का कैमरा वर्क हो रहा है। बहुत कमाल की ब्रॉडकास्टिंग हो रही है किरण थले और उनकी टीम की। चौथा विकेट गिरता हुआ 15 के ऊपर। नए बैट्समैन रोहित का साथ देने के लिए कुंदन आ चुके हैं। दो ओवर में कुल मिलाकर केवल 15 रन बने और तीसरे ओवर के लिए गेंदबाज श्रीधर आ चुकी है। सामना करेंगे बैट्समैन रोहित। पहली गेंद श्रीधर की, उसको भेज दिया है पड़गा कल्याण हवे की तरफ 6 रन के लिए। फिर दिनेश बारशी की तरफ से उर्फ मामा, उनकी तरफ से 1,000 का कैश प्राइज। गेंद को छोड़ दिया है, अन एरर ऑफ द जजमेंट। गेंद को मार दिया जाए या फिर छोड़ दिया जाए, आखिरकार बैट्समैन रोहित ने छोड़ दिया और डॉट गेंद। एक अच्छी गेंद समाप्त हुई। 21 पर रुका हुआ स्कोर खंडवल बी का। फिर से हवा में और ये तो 100% जाएगी बाहर 6 रन के लिए। लॉन्ग ऑन के ऊपर से खिलाड़ी सिर्फ देखते रहे और गेंद मैदान के बाहर आउट ऑफ द पार्क 6 रन। सिक्सर के साथ उछलता हुआ स्कोर विकी के ने हमें बताते हुए 27 रन। अब तक इस ओवर में 2 सिक्सर लगे हैं। फुल टॉस गेंद डाउन दी विकेट खिलाए, कोई भी खिलाड़ी नहीं, तेज आउटफील्ड, पहले बाउंस पर 4 रन।
एपीएल में बहुत सारे हम जलवे देखने वाले हैं, जो 4 जनवरी से लेकर 5 जनवरी तक हम देखने वाले। नए साल में एक नई पेशकश हम देखने वाले आमने गांव की तरफ से। बहुत कुछ सस्पेंस है। खेल की शुरुआत होती है भी श्रीधर महंगे साबित होते हैं इस वक्त, और अभी तक उन्होंने 16 रन खर्च किए हैं। फिर एक मर्तबा मुड़ते हुए गेंद पीछे जा रही है, डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। इस सिंगल के मदद के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 32 पर जाता हुआ स्कोर। बत्तीस 4 विकेटों के नुकसान पर तीसरे ओवर का खेल इस वक्त जारी है, और तीसरा ओवर कहीं ना कहीं श्रीधर का काफ़ी महंगा साबित होता हुआ श्री गणेश जामुलपाड़ा के दृष्टिकोण से, क्योंकि पहले 2 ओवर में बहुत अच्छी गेंदबाजी हुई थी। केवल 16 रन बने थे और 15 रन बने थे और 4 विकेटें गिरी थी, लेकिन तीसरे ओवर में रनों की लूटमार की है अपर बैट्समैन रोहित ने। अभी तक 7 गेंदों का सामना किया, जिस पर 19 रन उन्होंने बनाए, 2 सिक्सर और 1 बाउंड्री के मदद के साथ। फिर से हवा में खेल दिया है, लेकिन पहले गेंद टिप्पा करती हुई दूसरे की कोशिश, और आखिरकार दूसरे रन के लिए बैट्समैन रन आउट होते हुए। डीजे 3 ओवर की समाप्ति के बाद 33 रन 5 विकेटों के नुकसान पर आखिरी गेंद पर रनआउट के रूप में विकेट गिरा है रोहित के रूप में। कुंदन आउट हुए थे, और जिस तरह से रोहित बल्लेबाजी करे अपनी टीम में, वाकई में उनकी तारीफ करनी होगी। नए बैट्समैन राकेश आखिरी ओवर लेकर गेंदबाज ओमकार इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए। दोनों भी टीम के 12वें खिलाड़ी बहुत इंटरेस्टिंग इस वक्त कमेंट्री बॉक्स में बैठ चुके हैं। फुल टॉस गेंद थी, एलिवेशन नहीं बना, गेंद जा रही है डीप मिड विकेट पर 4 रन के लिए। करते हुए दबाव बढ़ाने के लिए इस वक्त पड़ोसी बढ़ चुका है। बीमार, लेकिन गेंद इस वक्त टिकलर जोन में जाती हुई 1 रन के लिए 2 रनों का इजाफा होता हुआ स्कोर में 39 पर जाता हुआ स्कोर। बीमार गेंद की थी,
तेज करने की चक्कर में इस वक्त बीमार कर बैठे गेंदबाज ओमकार। गेंद डिक्लेयर जोन में जाने के कारण इस वक्त नई गेंद दी जा रही है। एक गेंदबाज को समझाने के लिए इस वक्त दो खिलाड़ी आते हुए। ओमकार इस वक्त गेंदबाजी करते हुए पहली गेंद पर चौका, उसके बाद बीमार। कुल मिलाकर अभी तक उन्होंने एक गेंद पर 6 रन खर्च किए और 39 स्कोर हो चुका है। फ्री हिट का सामना करते हुए बैट्समैन रोहित। राकेश से सामना करते हुए बीट वे पर बैट्समैन गेंद चली गई थी विकेट कीपर के पास। अच्छी गेंद समाप्त करते हुए तेज रखा था, थोड़ा सा दूर रखा था शरीर से बैट्समैन राकेश के, और दी विकेट। ओहो क्या छोटा हुआ पर, लेकिन रन पूरा करते हुए जीवन दान दिया राकेश को। 40 पर जाता हुआ स्कोर है इस एक रन के मदद के साथ। अभी भी आखिरी 3 गेंदें शेष है। ओमकार ओवर दी विकेट, ड्राइव कर दिया, गैप में अकेला खिलाड़ी मौजूद है बाउंड्री पर, लेकिन हेजिटेशन हड़बड़ाहट हुई और पर 2 खिलाड़ी के बीच में, और 2 रन पूरे करते हुए आसानी से बैट्समैन रोहित। रोहित इस वक्त 26 पर बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए। 10 गेंदों का अभी तक उन्होंने सामना किया है। गेंद को छोड़ दिया और पर जाने दिया है। एक अच्छी गेंद समाप्त होती हुई। यस, वाइट की जो गाइडलाइन उसके करीब से गेंद गुजरती हुई। बहुत अच्छा डिसीजन अंपायर का। हवा में खेल दिया, खिलाड़ी मौजूद है। पहले बाउंस पर गेंद को उठाया, दूसरी की कोशिश हो रही है, तेज थ्रो विकेट कीपर के पास, और थ्रो अच्छा बैकअप, लेकिन 2 रन पूरे करते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद 44 रन 5 विकेटों के नुकसान पर, और इस मैच को जीतने के लिए 45 रनों का लक्ष्य रखा है जय हनुमान खांडवल बी ने श्री गणेश दामुलपाड़ा के सामने। मैं मेरे साथी कमेंटेटर योगेश पटेल से निवेदन करता हूं, आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है। बाल गोपाल सोनाले पाड़ा और योगेश 11 हमने एक के बीच में टॉस हो रहा है। होस्ट बनाम गेस्ट और सम्मानीय दिनेश बारसी साहब से निवेदन करता हूं, आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना। आपकी शुभ बातों से हम टॉस करने वाले। और टू योगेश पाटिल। धन्यवाद आदित्य जाधव। तर दुसऱ्या फेरीतील आपण हा सामना या ठिकाणी पाहणार आहोत। दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल। ह्या दोन्ही संघटनांना टॉस माहिती आहे। योगेश 11A आणि योगेश 11B असं तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। आणि कॉल देतात आमने संघाचे संघनायक। योगेश 11A ची मागणी आहे, परंतु एस आलेला आहे। क्या बात आहे। पाहुण्यांचा आभार विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा। सत्यम टॉसची मागणी, टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू। क्षेत्ररक्षण करणार आहात। सोनालीपाडा संघ पाहिलं तर चांगली कामगिरी या सीझनमध्ये करतोय, तर त्या संघाला 4 षटकामध्ये कुठपर्यंत तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करणार? 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, कारण की चांगले फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये पण, तरी पण त्यांना कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। प्लेइंग 11 मध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल? नाही, सेम संघच होता। म्हणजे विनिंग कॉम्बिनेशनकडे तुम्ही जाणार आहात। तुम्ही जर या स्पर्धेमध्ये जर चांगला खेळ तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत जर करायचं असेल, तर तुमची पहिली जी स्ट्रॅटेजी आहे ती काय असणार आहे? चांगली फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी याच्यावर लक्ष देऊ पाहिजे। तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। माझ्या सोबतीला सोनालीपाडा संघाचे संघटक आहे, बॅटिंग करायची आहे। पाहिलं तर अजून संघ तुमच्या संघासमोर आहे। दडपण तर नसणार आहे, कारण तुम्ही सुद्धा पाहिले तर तुम्ही व्यावसायिक संघ आहात। तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ तुमचा राहिलेला आहे, तर 4 षटकामध्ये कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार?
55 ते 60पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू आणि दडपण तर आमच्याकडं नसणार आहे, कारण की एक मॅच जिंकलेली आहे आणि कॉन्फिडन्स पण थोडासा आहे झालेला आहे, त्याच्यामुळे चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. प्लस पॉईंट सागी कमबॅक करतोय, या चांगली त्याची पहिल्या मॅचमध्ये इनिंग पाहिली, त्याचं कमबॅक होणं, त्याची वापसी करणं किती तुमच्या संघासाठी लाभदायक आहे? खूपच इम्पॉर्टंट आहे. सागरकडनं तर दरवेळीच अपेक्षाच असते आणि मी स्वतः सगळ्यांकडनं खूप अपेक्षा आहेत. तर चांगली मॅच होईल, हाय व्होल्टेज होईल, आम्ही अपेक्षा करू शकतो. नक्कीच. तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेफेकी आपण नुकतीच संपन्न केली. त्या ठिकाणी पाहिलं तर आपण योगेश 11 आमने संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आणि प्रतिस्पर्धी संघाला प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलेलं आहे. थँक्यू सो मच. पाहू शकाल या ठिकाणी वाशिरगावचे युवा उद्योजक सन्माननीय प्रदीपजी मागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुरंजी दळवी आणि या सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक मनोहरजी केणे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. लक्ष आहे या ठिकाणी पाहिलं तर 45 धावांचं, 44 धावा प्रथमतः जय हनुमान खांडवल बी संघाने ते मात्र जोडल्या आणि पाहू शकाल या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवरती आपण पाहतोय श्री गणेश जांभूळपाडा संघाच्या वतीनं निकेश आणि वैभव. पहिल्या सामन्यातील हिरो निकेश ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती, त्याच्या सोबतीला आहे तो वैभव आणि गोलंदाजीला मात्र सुरुवात करतो गोलंदाज निखिल. हा सुद्धा मात्र पहिल्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता. बॅटिंग ऑर्डरमध्ये जबरदस्त कामगिरी त्याची पाहायला मिळाली. पण इथे मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता मिळेल का? संभावना जरूर आहे, परंतु त्या ठिकाणी झेल ड्रॉप. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला मात्र मित्रांनो पकडावा लागतील. आय थिंक संजय स्मृती चषकामध्ये सुद्धा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आले होते आणि खांडवळ संघाला जांभूळपाडा संघानं पराभूत केलं होतं. येस, त्याचा वसपा इथे मात्र काढण्याची संधी आहे की परतफेड केली जाईल का, की या ठिकाणी जांभूळपाडा संघ पुन्हा या संघावरती हवी ठरेल का, याचं उत्तर आपल्याला काही क्षणानंतर पात्र पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर गोलंदाजांनी त्या ठिकाणी संधी निर्माण करून दिली होती, परंतु आउटफील्डमध्ये पाहिलं तर मिडॉनवरती झेल ड्रॉप झाला. पहा, जीवनदान मिळाला आणि त्यानंतर फुलटोस लेंथ मिळाली फलंदाजाला आणि चेंडूला फक्त टर्न केलं, दिशा दाखवली आणि निघून जाते बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. व्यासपीठावरती या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत आहेत वाशिरगावचे युवा उद्योजक मिस्टर प्रदीपजी मागे आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान लाभलेलं आहे, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. परंतु या ठिकाणी हा रिप्ले पहा, वारंवार असं वाटतं की पाहतच राहू. आणि तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावरील दृश्य आहेत. प्रदीपजी मागे, त्यांच्या सोबतीला पाहू शकाल मनोहरजी केणे, यांना तुम्ही पाहू शकाल सुरेशजी दलवी आहेत, दासिंग प्रस्ताडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्याच्यासमोर तुम्ही दिनेश बारशी यांना सुद्धा पाहू शकाल. मुरलीधर पाटील सध्या आपल्या स्मार्टफोनमध्ये बिझी आहेत, ज्यांच्या वतीने आम्हाला या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचं सुद्धा चांगलं योगदान आहे स्पर्धेसाठी. या सर्व दात्यांचा आपण आभार व्यक्त करूया. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या एकूण बिनगडी बाद 6. मॅच बॉल आलेला आहे. 22 चेंडू शिल्लक आणि 22 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही या ठिकाणी 39 धावांची आवश्यकता. निखिल ओव्हर द विकेटना हा फटका सुद्धा मात्र हवेत केला, परंतु या ठिकाणी पाहू शकाल कावू कॉर्नरला मात्र क्षेत्ररक्षक होते. जबरदस्त कॅचिंग, कुठल्या प्रमाणे सूरजने तिथे चूक केली नाहीये आणि अखेर जांभूळपाडा टीमला लागणारा हा पहिला धक्का.
पाहू शकाल मोठा फटका जरूर केला होता, परंतु कुठेतरी एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं. बॅटच्या अगदी वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच अनुषंगाने मात्र सुरेशनं कमालीचा झेल तिथे मात्र संपत्तीला स्वतः खाली बसले, परंतु चेंडूला मात्र त्या ठिकाणी ड्रॉप केला नाहीये. जबरदस्त त्या ठिकाणी आपल्या उजलीमध्ये त्या चेंडूला कैद केला आणि अखेर निखिलला मात्र मिळाली पहिली सफलता. नवीन फलंदाज सुमित ले आलाय पुलर लेन. जबरदस्त मात्र त्या ठिकाणी बोगदा डिलिव्हरी, अगदी अष्टाच्या रोखाने चेंडू हाताला गेला, बॅटच्या टोला चेंडू स्पर्श झाला. एक धाव तिथे मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलच्या वतीनं सुमितनं आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि संघाची एकूण धावसंख्या त्या फलक्यावरती आपण पाहतोय 7 धावा. 7 धावा धावफलक्यावरती. कोण कोणावरती करेल मात या चालू सामन्यामध्ये? जो जिंकेल तो पुढे चाल करेल, जो पराभूत होईल त्याला मात्र ही स्पर्धा सोडावी लागेल. बॅटची कडा चेंडू पाहू शकाल, अगदी बॅकवर्ड पॉईंटला मात्र ट्रॅव्हल झाला, तिथे मात्र शतरषक सजवलेला आहे. चांगली कमबॅक आपण या ठिकाणी गोलंदाज देखीलकडनं आपण म्हणू शकतो, कारण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती धाबा वेगाने येत होत्या, परंतु तसं त्याला विकेट मिळाला, त्याचा कॉन्फिडन्स मात्र त्या ठिकाणी वाढला गेला आणि त्या हाय कॉन्फिडन्सनं आता मात्र त्या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय आणि आत्तापर्यंत फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी त्याने शांत ठेवण्यामध्ये त्याला यश आलंय, कारण पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. परंतु सध्या गोलंदाजी चांगली होते, परंतु या ठिकाणी खराब लेंथ होती. चेंडूला हॅमट केलाय आणि पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर. या ठिकाणी 7 धावांसाठी हा येतोय षटकार. भारत का बच्चा बच्चा आणि या ठिकाणी पाहू शकाल जे काही निखिलनं मात्र गमावलं होतं ते मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र त्या ठिकाणी गमावलं असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतोय. किरण तळ्यांच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. एक्झॅक्टली काय सस्पेन्स आहे तर मात्र त्या ठिकाणी त्यांना विचारावं लागेल, परंतु समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता. 10.33च्या धावगतीने आता मात्र इथून या ठिकाणी धावा जोडावा लागतील, त्या म्हणजे श्री गणेश जांभूलपाडा संघाला. उद्या मी बिझी राहतो माहिती आहे, उद्या शेड्यूल बिझी राहणार माझा. तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका जबरदस्त आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सरळ चालला अगदी पॉईंटच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त चाबूक शॉट. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी योगेश्वरचं चौकारानं स्वागत केलं आणि धावांचा वेग आता मात्र या ठिकाणी वाढला जातोय. खराब लेट फुलटॉस ऑन साईडला बिंगरी शॉट, परंतु चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाऊन या ठिकाणी लँडिंग झालाय. धाव मिळेल फक्त एकच आणि एकूण संघाची धावसंख्या आपण धावफलक्यावरती जर पाहिली तर 1 गडी बाद 19. विजयासाठी अजूनही पाहिलं तर 16 चेंडूमध्ये 26 धाबांची आवश्यकता आहे. अजून समान कामगिरी या दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त खेळ सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. इकडे पाहिलं तर वैभव ली हे चांगल्या टचमध्ये आहे, त्याला चांगली साथ देतोय सुमित ली. निकेश जरूर बाद झाला, 7 धाबाचं योगदान त्याने दिलं.
लो फुलटा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह केला, एक धाव तिथे मात्र पूर्ण झाली आहे. थोडीसं मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर हेजिटेशन पाहिलं आपण आणि त्यात मला एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये होताना पाहायला आपल्याला. या प्रकारचं क्रिकेट होणं फार गरजेचं आहे. सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं असतो. परंतु पहिली धाव त्यासाठी तुम्ही वेगाने पूर्ण करा. क्षेत्ररक्षकावरती तुम्ही थोडंसं दडपण टाका. मग त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर थोडीशी चूक करतोय आणि त्यामुळे तुम्हाला संधी मिळते एकीचं दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर करण्यासाठी. तेच दृश्य मैदानाच्या आतमध्ये घडलं आणि या धावसंख्या आता मात्र पोहोचते 21 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती धावा येत आहेत. एक चांगली बाब आहे ते म्हणजे श्री गणेश जांभूळपाडा संघासाठी. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन इथे मात्र आपण पाहिलं. आज काही कारणास्तव महेंद्र पारदी इन ॲक्शनमध्ये नाही आहे, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा या सामन्यांचा तो जरूर मजा घेतोय, एन्जॉय करतोय. परंतु त्याची मुलीच उणी भासून दिली नाही आहे या सर्व खेळाडूंनी. जो जे कार्य ज्या ज्या खेळाडूला सोपवलं संगणक ओमकारनं, ते कार्य मात्र त्या खेळाडूंनी मात्र चांगल्या पद्धतीने पार पाडलं. परंतु या ठिकाणी सुमीची विकेट धोक्यात. 1-2 दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तो झेल कलेक्ट केला. पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण पाहिलं तर झेल हातात तो निसटला होता, परंतु त्याला माहिती होतं की हा झेल नाही तर मी हा सामना पकडतोय. कारण सुमित जर जास्त वेळ खेळपट्टीवरती राहिला तर मात्र या ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा तो मात्र वेगाने जोडू शकतोय. परंतु सुमित नावाचा जो अडथळा होता तो मात्र दूर केला गोलंदाज योगेश्वरने आणि अशा रीतीने जांभूळपाडा संघाला लागला या ठिकाणी हा दुसरा धक्का. आमचे प्रिय मित्र अजय गायकवाड यांच्या मधुर वाणीतून गायलेलं हे संगीत तुम्ही मित्रांनो या ठिकाणी ऐकलं, हे गीत तुम्ही इथे ऐकलं. परंतु आता मात्र या ठिकाणी सुंदर गोलंदाजांना मात्र कार्य या ठिकाणी करावं लागेल. सध्या योगेश्वर कमबॅक करतोय आणि समीकरण पाहिले तर अजून सामना मात्र या ठिकाणी संपला नाही आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही मात्र इथून 24 धावांची आवश्यकता आहे. फलकावरती धावा लागल्या गेल्या 21-55 धावांचा 45 धावांचा मात्र या ठिकाणी पाटला करता पर्यंत जांभूळपाडा संघर्ष करतो. या ठिकाणी पावसाळ्या अप्परकटच्या साह्यानं तिथे मात्र फटक्यात सजवला गेला, परंतु साहिलला विसर पडला होता की त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. शेवटचा चेंडू होता त्या ठिकाणी, आय थिंक 5वा चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र आपण जर पाहिलं तर वर आला होता. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव आली होती, तिसऱ्या चेंडूवरती डबल धाव, त्यानंतर चौथा चेंडू डॉट आलाय, 5व्यावरती विकेट्स आणि 6व्या चेंडूवरती सिंगल धाव. ओव्हर कंप्लीट. येस, ओके. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी विकी केने आम्हाला सांगतात की या ठिकाणी 2 गडी बाद 22 म्हणजे आता विजयासाठी 6 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतो आणि या षटकामध्ये योगेश्वरनं एकूण धावा खर्च केल्या 8, गडी बाद केला 1. जबरदस्त मात्र या ठिकाणी वापसी आपल्याला जय हनुमान खांडवल बिल संघाची पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा एकंदरीने पाहिल्या तर निखिलने खर्च केल्या होत्या, परंतु त्याची पूर्णपणे भरपाई काढली अर्थात योगेश्वरनं आणि आता मात्र तिसऱ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 11.2 पच्च्या धावकुतरी इथे धावा जोडाव्या लागतील, परंतु वेळी संदर्भात या ठिकाणी प्लीज थोडंसं सहकार्य करा. निश्चितपणे आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार जर केला तर सोनल चव्हाण ही एक्सपर्ट स्कोरर आहे, परंतु तिला लाजवणारी स्कोरिंग सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये विकी केने सध्या करतोय. जबरदस्त अगदी बोटांची जादू तो स्कोर कार्डवरती सजवतोय. बारा चेंडू 23ची आवश्यकता. पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी हवेत केला फटका, मिस टायमिंग होता आणि अखेर झेल ड्रॉप. या सिच्युएशन मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कॅचेस पकडावे लागतील, कारण या सीझन मध्ये हा दुसऱ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आलेले आहेत. प्रथमतः पाहिलं तर संजय स्मृती चषकामध्ये जांभूळपाडा संघाने खांडवल संघाला पराभूत केलं होतं. इथे खांडवल संघाला संधी आहे की मात्र त्या ठिकाणी वस्पा काढू शकतात का, परंतु या ठिकाणी रिप्ले पहा. चेंडूवर तर पोहोचले होते क्षेत्ररक्षक,
परंतु थोडीशी मात्र त्या ठिकाणी घाई झाली आणि हातातून चेंडू मात्र या ठिकाणी धरतीवरती दान झाला. फलंदाजाला जीवनदान मिळाला. धाबा तिथे पूर्ण केल्या 2 आणि समीकरण आता मात्र पाहू शकाल 11 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 23-21 धाबांची आवश्यकता. हो, परफेक्टली ब्लॉक होल, पूर्णपणे बोगद्यात चेंडू. इथं मात्र संधी रनआउटची आहे, ती संधी सुद्धा मात्र गमावली. आज खांडेबाल संघाचे खेळाडू जर पाहिले तर पूर्णपणे प्रेशरमध्ये आहेत, साचपडत आहेत. योगेश्वर सध्या त्याला रीड करतोय, गाईड करतोय, परंतु मग कुठेतरी अनुभवाची कमी, प्रॅक्टिसचा अभाव आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहिलं तर खेळाडूंच्या माध्यमातून वारंवार चुका होत आहेत. या चुका तुम्हाला प्रथमतः टाळाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा अगदी बॉलर पास ड्राईव्ह, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एकदा तिथे मात्र कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होतो. इथे धोका आणि धोका आहे आणि त्या धोक्याला सामोरं जातोय फलंदाज मिस्टर साहिल पारधी. बॅक टू द डगआउट. अटक होण्यापूर्वीची ती वेळ आली नाही तर चांगलं होईल, कारण आता सर्व भाई शांत झालेले आहेत. परंतु इथे मात्र फलंदाजांना शांत राहून चालणार नाहीये, कारण हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर 9 चेंडूमध्ये इथून तुम्हाला या ठिकाणी 19 धावा जोडायच्या आहेत. आणि त्या अनुषंगाने आता मात्र नवीन फलंदाज आकेश ली आलाय मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती. जबरदस्त या ठिकाणी प्रवीणचा मारा सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओव्हरपिच चेंडू, परंतु या ठिकाणी पाहिलं तर पटकेला स्लाइस केलाय आणि अड्डी पेस्ता कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथे मात्र दुहेरीचा पुन्हा प्रयत्न करतोय फलंदाज वैभव, परंतु आकेशने तिथे मात्र नाकारलं, कारण आकेशला डेंजर झोनकडे जायचं होतं आणि त्याचमुळे त्यांनी मात्र कुठलाही धोका होणार नाही याची काळजी केली. आणि या ठिकाणी ज्या स्पेलची, ज्या कमबॅक षटकाची आवश्यकता होती, जय हनुमान खांडवल बी संघाला, तो षटक सध्या मार्गस्थ आहे. प्रवीणचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. युवा आहे, यंगस्टर आहे, त्याच्यावरती पूर्णपणे योगेश्वरने जबाबदारी स्वीकारली, टाकली होती आणि तो विश्वास त्याने सार्थ ठरवला असं आपण म्हटलं तर वाव वाटणार नाहीये. हो, पुन्हा पात्र अगदी मिडल ऑफ द बॅट, परंतु सॉप आणणं, चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे. एक धाव तिथे मात्र कंप्लीट. जबरदस्त या ठिकाणी चेंडूची हाताळणी, यॉर्करचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी लेंथ पुढे ठेवली, परंतु फलंदाजाने त्या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली. आणि आता मात्र हा समीकरण जिथून पाहिला तर 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. म्हणजे हा चेंडू दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा आहे, खूपच मोलाचा आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटकाला तर मात्र जांभूळपाडा संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय. आणि तो मोठा फटका आलाय, परंतु डिक्लेअर झोनमध्ये आहे. धाव मिळेल फक्त 1. आणि आता मात्र पाहू शकाल मॅच जबरदस्त रंगात आलेला आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आता मात्र या ठिकाणी 16 धाब्यांची आवश्यकता. यानंतर सुद्धा एक मोठी मॅच तुमच्या भेटीस मित्रांनो येईल. बालगोपाल सोनेलपाडा विपक्ष योगेश वृत्ती आमने ए. आणि आमने संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 16 धाबांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता असेल. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी आपण जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. नक्कीच आम्हाला विकी केडे सांगतात की पहिली विकेट 6 आकड्यावरती बाद झाली होती. दुसरा गडी मात्र या ठिकाणी पाहिला तर जांभूळपाडा संघाने 12 आकड्यावरती 21 आकड्यावरती गमावला आणि तिसरा फलंदाज 26 आकड्यावरती मात्र त्या ठिकाणी गमावला. आणि बाद होणारे फलंदाज या ठिकाणी पहा निकेशने 6 धाबांचं योगदान दिलं. त्यानंतर सुमित बाद झाला, सुमितनं 9 धाबांचं योगदान दिलं. त्यानंतर साहिल रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, त्याने 4 धाबांचं योगदान दिलं. वैभव आणि आकेश सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. वैभवने आतापर्यंत चेंडू फेस केले 5, एक चौकाराचं साह्यानं 7 धावसंख्येवरती खेळतोय. आकेश लियाने 1 चेंडू फेस केला, त्याच्या बॅटमधून आली 1 धाव. काय लेखाजोखा आहे, जबरदस्त, वाह, अप्रतिम कामगिरी बाय विकी केणे.
म्हणूनच तर मी म्हटलं की या स्पर्धेचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत अप्रतिम कामगिरी जिथे कमी तिथे आम्ही अशी त्यांची संकल्पना आणि एक्झॅक्टली बीकॉम आहेत ते नो प्रॉब्लेम त्यात काय विषयच नाही आहे आणि ठाणे ग्रामीण तर म्हटलं तर पूर्णपणे तो ग्रुपच त्यांच्या ताब्यात दिला असं म्हणावं लागेल थरथर कापतात त्या ग्रुपमध्ये विकीकीने आल्यावरती परंतु इथे मात्र कोण कापेल 7 चेंडू 16ची आवश्यकता आणि पहिल्याच चेंडूवरती जोरदार अपील कॉन्फिडन्ससाठी परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच नाहीये खूप मोठा गॅप राहिला एवढा गॅप होतं की त्या ठिकाणी विकी केने यांची 2 व्हीलर सुद्धा निघून गेली असती परंतु पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न तिथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय परंतु पंच आमचे अनुभवी आहेत ते मात्र प्रेशर घेणार नाहीत 5 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 16 धाब्यांची गरज जबरदस्त मॅच गोलंदाजावरती प्रेशर आहे पाहू शकाल रनअप मध्ये चुकतोय समोर पाहिलं तर फलंदाज वैभवली आहे तो सलामीला आलाय आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय परंतु चौकार आल्यानंतर थोडासा तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी चाचपडतोय परंतु जो खेळाडू प्रेशर घेईल प्रेशर रिलीज करेल तोच खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी करू शकतो परंतु या ठिकाणी लिडिंग एज आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय एका धावेसाठी अतिशय सुंदर गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये प्रणयचं मी कौतुक करेन प्रणय सुद्धा मात्र युवा आहे आणि प्रत्येक संघामध्ये या सत्राचा जर विचार केला तर अनेक नवतरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाच्या माध्यमातून चांगला खेळ आपण या ठिकाणी पाहत आलेला आहोत 4 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी या ठिकाणी 15 धावांची आवश्यकता असेल या चेंडूवरती एखादा मोठा फटका अपेक्षित आहे जांभूलपाडा संघाला परंतु या ठिकाणी लाईन पाहावी लागेल एक्झॅक्टली चुकीची आहे पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धाव संख्येने मात्र या ठिकाणी धाव फलक थोडा का होईना पुढे जाताना आपण पाहतोय 3 गडी बाद 31 म्हणजे आता मात्र समीकरण असेल 4 चेंडू 14 धाब्यांची गरज स्ट्रायकिंग एंडला आहे आकेश ओ जबरदस्त फटका परंतु या ठिकाणी पाहू शकाल अप्रतिम झेल डीप लॉंग ऑन वरती दीपेश होते हा रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यासाठी आमचे ऑनलाईन ऑपरेटर मिस्टर यश मात्रे माझ्या सोबतीला आहेत हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल काय फटका तिथे मात्र सजवला होता अगदी शफल झाले होते सरळ बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न चेंडू पाहिलं तर अगदी बॅटच्या अगदी टोला स्पर्श झाला आणि किमान 1 ते 1.5 फूट उंच उडी घेतली आणि जम्पिंगचा पाक झेल तिथे आपण पाहिला आणि आता समीकरण 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 14 धाब्यांची आवश्यकता जबरदस्त मॅच अप्रतिम सामना इथे मात्र आपल्या रंगताला पाहायला मिळतोय एक क्षण असं वाटलं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्यानंतर या ठिकाणी 45 धावांचा जो लक्ष्य आहे तो श्री गणेश जांभूलपाडा संघ मात्र या ठिकाणी सहजपणे पूर्ण करेल परंतु तदनंतर आपण योगेश्वरचा स्पेल पाहिला त्याने 8 धावा खर्च केला गडी बाद केला 1 त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून खास करून प्रवीणचं षटक राहिलं त्याने 7 धावा खर्च केला गडी बाद केला 1 आणि आता मात्र प्रणय काय जबरदस्त प्रणय जॉन हॅट्रिक नॉट पहिली सफलता त्याने प्राप्त केली एक स्वेअर चेंडू तिथे मात्र पाहायला मिळाला आणि समीकरण आहे 3 चेंडू आणि 14 धाब्यांची आवश्यकता नवीन फलंदाज लेफ्ट हँड बॅटर आलाय मिस्टर हर्षद पारधी काय घडेल कोणता संघ जिंकेल कोणता संघ पुढे चाल करेल ओ लाईन पाहावी लागेल या क्षणाला मात्र या चुका मात्र तुम्हाला टाळावा लागतील अन्यथा मात्र तुमच्या संघाला मात्र भरपूर नुकसान होऊ शकतोय 3 चेंडू शिल्लक आहेत आणि समीकरण पाहिलं तर 13 धावांची अजूनही मात्र आवश्यकता आहे जर हर्षद पारधीने जर 2 षटकार जरी इथे लगावले तर रामकृष्ण काकडे यासकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे परंतु षटकार येईल का इथे मात्र स्ट्राईक वैभव लिहायला मिळेल का ह्या प्रश्नांचं उत्तर आता मात्र या ठिकाणी येणं बाकी आहे 3 सिक्सर जर आले तर सन्माननीय सत्यवान जोशी याचकडून हर्षदला 1000 रुपयाचं पारितोषिक बक्षिसांचा वर्षा होतोय परंतु चेंडू आलाय डॉट म्हणजे इथून आता मात्र खांडवल संघाला फक्त 2 लिगल चेंडू टाकायचे आहेत दुसऱ्यांदा हे संघ एकमेकांसमोर आले पहिल्यांदा पराभूत केलं तो जांभूलपाडा संघाने खांडवल संघाला इथे खांडवल संघ जांभूलपाडा संघाला पराभूत करेल का
शप्पल झाली होती हर्षद पारधी. फलंदाजाचे हावभाव तिथे ओळखले गोलंदाज प्रणयनं. तिथे टाकला डॉट चेंडू, परंतु सामना संपला नाहीये. अजून एक अतिरिक्त चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडून. एक धाव अजून या ठेवली या ठिकाणी केली जाणार आहे. स्वेअर चेंडू वाईटच्या स्वरूपात एक धाव आणि आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू आणि 13 धाब्यांची आवश्यकता. काय दडलाय या 2 चेंडू मध्ये. ओव्हरपिच चेंडू, ओ माय गॉड, काय फटका सजवलाय हर्षद पारधीनं. मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा उत्तुंग षटकार. आपण जर पाहिलं या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या, 22 धाबा होत्या 2 षटकामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये 7 आल्या, म्हणजे एकूण धाबा होत्या धावफलकावरती 31. 45चं लक्ष आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 14 धाब्यांची आवश्यकता होती. आतापर्यंत धाबा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. लक्षात सुद्धा मित्रांनो, थोडंसं या ठिकाणी आपण जर पाहिलं करेक्शन करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. म्हणजे एका चेंडूवरती 6 धाबांची आवश्यकता आहे. कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एका ओव्हरमध्ये 16ची आवश्यकता होती आणि या ओव्हरमध्ये पहा बॅटच्या स्वरूपात 1 धाव आली. गोलंदाजाने 3 वाईट चेंडू टाकले, धाबा झाल्या 4 आणि त्यानंतर हा षटकार आला, धाबा आल्या 10. म्हणजे एका चेंडूवरती 6 धाबांची आवश्यकता आहे. जबरदस्त हा सामना, अप्रतिम कामगिरी या सामन्यामध्ये आपण पाहतो. या हर्षद पारधी इथं मात्र या ठिकाणी सिक्सर किंग ठरेल का, हिरो ठरेल का. आणि हा षटकार जरी आला तर सत्यवान जोशी या स्केडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. गोल्डन सिक्सरची आवश्यकता. हर्षद पारधी इज ऑन स्ट्राईक. गोलंदाज प्रणय मार्गस्थ होतोय. फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, जबरदस्त स्ट्रोक, परंतु या ठिकाणी हा सिक्सर नाही तर चौकार आहे. म्हणजे एका धावेने हा सामना जिंकलाय जय हनुमान खांडवल बी संघाने. परंतु पंच अजूनही सांगतात की चेक करा. यस, कुशल मोमेंट आहे, कारण की हा फटका जर पाहिला तर अगदी फ्लॅट होता. आणि आपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हा रिप्ले चेक करतोय. खूप मोठा गॅप तिथे आपण पाहतोय आणि चेंडू आय थिंक वन बाउन्स 4 आहे. जबरदस्त ही मॅच, एका धावेने मात्र सामना या ठिकाणी श्रीराम श्री गणेश जांभूलपाडा संघाने. काय जबरदस्त मॅच इथे मात्र रंगली होती. अतिशय सुंदर या ठिकाणी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. परंतु अखेर हा सामना जय हनुमान खांडवल बी संघाने इथे मात्र जिंकलेला आहे.
आणि या सामन्यातला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच पुरस्कार, ज्याने 28 धाबांची झुंजार केली, साकारली, नाबाद राहिला आणि पाहू शकाल फक्त 12 चेंडूचा त्याने सामना केला, त्यामध्ये 2 षटकार आणि 2 चौकाराचा समाविष्ट आपण पाहिला. मिस्टर रोहित ठरला या सामन्यातील हिरो. रोहित या आपण अतिशय सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगला होता. 6 धाबांची आवश्यकता होती परंतु चौकार आला आणि एका धावेने हा सामना मात्र जिंकलेला आहे. आपण वाशेरगावचे युवा उद्योग